ज्योतिबांची सावली सावित्री माऊली 50पेक्षा अधिक प्रयोग. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार आणि मी संकेत अपाले. अचलपूर तालुक्याअंतर्गत येणारे ग्राम पथरोट या ठिकाणी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी नुकतीच संपन्न झाली. त्यानिमित्त पथरोट येथे नुकतेच महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले जयंती पुण्यतिथी उत्सव समितीच्या वतीने स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकणारी 2 अंकी नाट्यप्रयोग नुकताच संपन्न झाला आहे. अपूर्वा सोनार यांनी 50पेक्षा अधिक प्रयोग या नाट्यप्रयोगाचे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केले आहेत. सोबतच आपण जर बघितलं तर अपूर्वा सोनार यांनी उत्कृष्टरित्या सावित्रीबाई फुले यांची भूमिका यामध्ये साकारली होती. सोबतच या 2 अंकी नाट्यप्रयोगामध्ये या समारोहामध्ये सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सामाजिक कार्यकर्ते व शैक्षणिक क्षेत्रात उंच बरई घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचा देखील सन्मान करण्यात आला. यावेळी या 2 अंकी नाट्यप्रयोगामध्ये अपूर्वा सोनार यांनी या नाट्यप्रयोगामध्ये मुख्य भूमिका सावित्रीबाई फुले यांची साकारली होती, तर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या भूमिकेत होते जयकुमार चिरजल. यावेळी आयोजित या कार्यक्रमाला पथरोट वासियांनी मोठा प्रतिसाद दिला व पथरोट व परिसरातील पंचक्रोशीतील हजारो नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी आमचे प्रतिनिधी यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका साकारणारी चिरजल यांची थोडक्यात मुलाखत घेतली आहे. आपण पाहतात सहारा समाचार आणि मी शिवम भगत तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत सहारा समाचारमध्ये. काल नुकतीच झालेली महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आणि त्यानिमित्तच इथे साजरा करण्यात आला ज्याला महानाटिका, आणि आपण त्याच्या संदर्भात ज्यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याबद्दल जे सुंदर नाटक सादर केलं आहे त्यांचा आपण संदर्भात बोलूया, चर्चा करू. कसं काय 135 वर्ष 135वी ही राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांची हा स्मृतिदिन होता आणि त्यानिमित्तानं या गाववासियांनी नाटक घेतलं. सर्वप्रथम खूप आनंद झाला. मी या गावकऱ्यांच्या सगळ्या तरुणांचे पहिल्यांदा आभार मानतो. मी जेव्हा हे नाटक वाचलं, महाराष्ट्रामधलं किंवा मराठी भाषेमधलं हे पहिलं 2 अंकी नाटक आहे. अपूर्वा सोनार यांनी त्यांच्या कसदार लेखनीतून अत्यंत अभ्यासपूर्ण हे नाटक उभं झालं. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या शेवटच्या घटकापर्यंत हे नाटक पोहोचलं पाहिजे, कारण एवढा मोठा फुलेंचा जीवन प्रवास आहे तो या 2 अंकामध्ये दाखवण्याचा अत्यंत प्रामाणिक असा प्रयत्न सोनार मॅडमनी केला. आजवर त्यांनी 1500पेक्षा जास्त प्रयोग म्हणजे जवळपास 3000च्या आसपास प्रयोग त्यांचे एकत्रित झालेच होते, पण हा सुवर्णमहोत्सवी प्रयोग या गावी झाला. वंध्यत्व हा काही खूप मोठा आजार नाही. होय, वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे. आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे. वंध्यत्वावर मात करणे शक्य आहे का? होय, अनेक आधुनिक उपचार जसे की IUI, IVF, ICSI या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे. तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का? तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मल्टर्निटी नर्सिंग होम व वंध्यत्व निवारण केंद्राला, जयस्तंभ चौक, परतोळा. उपलब्ध सुविधा: सोनोग्राफी, नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन सेक्शन, गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार, गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया, शासनमान्य गर्भपात सुविधा, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारण उपचार, मासिक पाळी संबंधित समस्या. आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टरांचं मार्गदर्शन मिळवा. डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले, प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ, वंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कोपिक सर्जन. अपॉइंटमेंटसाठी संपर्क 8369534911.